क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते पॅरिस ऑलिम्पिकमधून। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने पुन्हा एकदा कांस्य पदक पटकावलेलं आहे। कांस्य पदकासाठी झालेल्या मॅचमध्ये स्पेनवर भारतानं 2-1 न मात करत हे ब्रॉन्झ पदक पटकावलेले आहे। सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ब्रॉन्झ पदक मिळवलेलं आहे। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पदक संख्या आता 4 वर गेलेली आहे। एका गोलची पिछाडी भरून काढत भारतानं सामन्यात बाजी मारलेली आहे। भारताकडून सामन्यात कर्णधार हरमनप्रीतनं दोन्ही गोल लगावलेले आहेत। 50 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलेले आहे। भारतीय संघाचा गोलकीपर प्रिया श्रीजेशला संघानं एक विजयी अलविदा दिलाय, कारण प्रिया श्रीजेशनं ऑलिम्पिक सुरू होण्याआधीच സ്റ്റിക്കിൽ പേരുണ്ടായിരുന്നു മക്കളുടെ റിട്ടയർമെന്റ് പ്ലാൻ ചെയ്തിരുന്നല്ലോ, അപ്പോൾ അതുകൊണ്ട് അതിന്റെ ഭാഗമായിട്ട് സ്റ്റിക്കിൽ ചെയ്തതാണ് ഉണ്ടായിരുന്നു। തീർച്ചയായിട്ടും റിട്ടയർമെന്റ് കരിയർ ബെസ്റ്റ് പെർഫോമൻസോടെ ഒരു വലിയ മേജർ ടൂർണമെന്റ് കളിച്ച് റിട്ടയർ ചെയ്യണമെന്നാണ് റിട്ടയർമെന്റിനെ പറ്റി പറയുമ്പോൾ എപ്പോഴും പറയാറുള്ളത്। അത് തന്നെ കായിക ലോകത്തെ ഏറ്റവും വലിയ ഒരു നേട്ടം നേടിക്കൊണ്ട് രാജ്യത്തിന്റെ അഭിമാനമായിട്ട് റിട്ടയർ ചെയ്യാൻ പറ്റുക എന്ന് പറയുന്നത് സത്യമായിട്ടും ഇപ്പൊ ഒന്നും പറയാൻ പറ്റുന്നില്ല, അത്രയ്ക്ക് സന്തോഷം, അഭിമാനം ശ്രീജേഷിനെ ഓർത്ത്। തീർച്ചയായിട്ടും ഇപ്പൊ നമ്മുടെ എന്താ പറയാ ഹോക്കിക്ക് ഇപ്പൊ അടുപ്പിച്ച് 2 വർഷം മെഡൽ നേടിക്കൊടുക്കാൻ കഴിഞ്ഞ ടീമിലെ അംഗവുമാണ്। അപ്പോൾ തീർച്ചയായിട്ടും ഒരുപാട് സന്തോഷം, ഒരുപാട് അഭിമാനം ഈ ഒരു മൊമെന്റില്। श्रीजेशच्या कुटुंबियांनी सुद्धा आनंद व्यक्त केलेला आहे। श्रीजेशच्या विजय मॅच नंतर कौतुक केलं जात आहे। श्रीजेश हा भारतीय गोलकीपर आहे आणि भारतीय हॉकी संघासाठी एखाद्या भिंतीप्रमाणे तो कायम प्रतिस्पर्धी संघासमोर उभा राहिलेला आहे। आजचा त्याचा हा शेवटचा सामना होता आणि त्याला भारतीय संघानं विजय अलविदा केलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित यांच्याकडून। प्रथमेश, जेव्हा भारतानं सेमीफायनल हरली किंवा तिथे पराभव झाला तेव्हा अनेक भारतीय चाहत्यांची निराशा झाली होती, मात्र ब्रॉन्झ पदक पटकावेल अशी आशा सुद्धा भारतीय हॉकी प्रेमींना होती। आजच्या या सामन्याविषयी काय सांगशील? नक्कीच हेमाली, आजच्या सामन्यामध्ये भारताची बाजू थोडीशी वरचढ होती, कारण स्पेन हा तुलनेने थोडासा हलका संघ आहे भारताच्या तुलनेत। आणि आता जी दृश्य आपण सगळेजण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय की PR श्रीजेश भारताचा सगळ्यात यशस्वी गोलकीपर, त्याच्याकडे 300 पेक्षा अधिक सामन्यांचा अनुभव आहे। भारतीय हॉकीची वॉल असं ज्याला म्हटलं जातं, तो गोल पोस्टवर उभा बसून तो सगळ्या प्रेक्षकांना अलविदा करतोय। आणि आता भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग त्याला खांद्यावर घेऊन सगळ्या स्टेडियमवर म्हणजे मैदानावर त्याची मिरवणूक काढली जाते। अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानास्पद क्षण आहे भारतीय हॉकीसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी। खरं तर भारतीय हॉकीने ऑलिम्पिकमध्ये भारताला सगळ्यात जास्त पदकं मिळवून दिलेली आहेत। सगळ्यात यशस्वी खेळ राहिलेला आहे भारताचा ऑलिम्पिकमध्ये। आणि सेमीफायनलच्या मॅचचा जो तू उल्लेख केला की जिकडे आपण विजयाच्या अगदी जवळ आलेलो होतो आणि तो विजय जर आपल्याला मिळाला असता तर आपल्याला गोल्ड किंवा सिल्वर मेडल मिळालं असतं, परंतु दुर्दैवाने आपण तिकडे कमी पडलो शेवटच्या काही क्षणांमध्ये आणि आपल्याला ब्रॉन्झ साठी खेळावं लागलं। आजच्या सामन्यामध्ये देखील हेमाली सुरुवातीच्या काही सत्रामध्ये हे स्पेनने आपल्याला थोडंसं पिछाडीवर टाकण्यात यश मिळवलेलं होतं। सुरुवातीला थोडंसं आपण ऑफ द ट्रॅक जात होतो, परंतु मोक्याच्या क्षणी भारताने स्वतःला सावरलं। अटॅक आणि डिफेन्समध्ये स्वतःची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली। कर्णधार हरमनप्रीत सिंगने जेव्हा संधी मिळेल तेव्हा 2 गोल करत भारताला महत्वाच्या क्षणी आघाडी मिळवून दिली आणि बचाव होळीने ही आघाडी शेवटच्या सेकंदापर्यंत बचावून ठेवली। म्हणजे 50 सेकंद सामना संपायला बाकी असताना स्पेनला 2 पेनल्टीवर मिळाले होते, परंतु श्रीजेश आणि फर्स्ट ट्रेशर अमित रोहिदास यांनी अत्यंत उत्कृष्ट बचाव करत हे स्पेनचे सगळे हल्ले परतवून लावले आणि भारताला भारताला ब्रॉन्झ पदक मिळवून दिलेले हॉकीमध्ये संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। नक्की सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। श्रीजेशने देखील या सामन्यापूर्वी म्हणजे आपल्या शेवटच्या सामन्यापूर्वी एक पोस्ट केली होती आणि याही सामन्यामध्ये मी माझं सर्वोत्कृष्ट खेळ करेन आणि भिंतीसारखाच उभा राहीन असंही त्यानं म्हटलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यानं खेळ केलेला आहे। त्याचबरोबर कर्णधार हरमनप्रीतचा सुद्धा उल्लेख करावा लागेल, कारण त्याने प्रत्येक मॅच मध्ये गोल केलेला आहे आणि त्याचे प्रत्येक गोल हे निर्णायक ठरलेले आहेत। काय सांगशील या दोघांच्या खेळाविषयी? नक्कीच श्रीजेशच्या खेळाबद्दल
अधिक सारख्या लोकांनी अधिक करणं खरं तर हे चुकीचं ठरेल, कारण अत्यंत अनुभवी खेळाडू अनुभव या माणसाकडे जमा आहे. फक्त ऑलिम्पिक नाही, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, एशियन ते सगळ्या वर्ल्डपर्यंत या माणसाने खेळलेला असल्यामुळे प्रचंड अनुभव या माणसाच्या पदराशी आहे. जसं तू म्हणालीस की हरमनप्रीत सिंग हा भारताचा एकमेव ड्रॅग फ्लिकर आहे. ड्रॅग फ्लिकर हा जो खेळाडू असतो जो पेनल्टी कॉर्नरवर संघासाठी गोल करतो. रुपिंदर पाल सिंग नावाचा एक अत्यंत अनुभवी खेळाडू रिटायर झाल्यानंतर हरमनप्रीत सिंगने भारतीय संघामध्ये ड्रॅग फ्लिकरची भूमिका बजावली. त्यामुळे आज या संपूर्ण स्पर्धेत भारताने जेवढे गोल केलेले आहेत, जिथे जिथे भारत विजयी ठरलेला आहे किंवा अगदी थोड्याशा फरकाने भारताचा पराभव झालाय, तेव्हा सगळ्या सामन्यामध्ये हरमनप्रीत सिंगचे गोल आहेत. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेत भारतामध्ये हरमनप्रीतचं महत्व किती आहे हे आपल्या सगळ्यांना कळून येईल. आणि एका गोष्टीचा मला इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे अमित रोहिदासला आपल्याला आठवत असेल की ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याला रेड कार्ड बजावून त्याला बाहेर करण्यात आलं, एकण्याची बंदी घातलेली होती. जर्मनी आपला झाला त्याच्यामध्ये तो उपलब्ध नव्हता. पण या खेळाडूने जिथे गरज होती स्पेन विरुद्धच्या सामन्यात ब्रॉन्झ पदकासाठी का होईना तो मैदानात उतरला. त्याने आपल्या तोडीचा खेळ केला. स्पेनचे सगळे हल्ले त्याने स्वतःच्या जीवावर परतवून लावले आणि श्रीजशला मोलाची साथ दिली. आणि याच संपूर्ण सांघिक बचावफळीच्या जोरावर भारताने हे पदक जिंकून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे हेमाली ही नमूद करावी लागेल की विनेश फोगाटच्या प्रकरणानंतर जी काही भारतामध्ये थोडंसं नाराजी किंवा शोकाकुल वातावरण झालं होतं की एक हक्काचं पदक येणारं आपण गमावलं होतं, त्यामुळे सगळ्या भारतामध्ये ती नाराजी प्रमाणात होईना भारतीय हॉकी संघाच्या या पदकामुळे सुरू होतो. कारण 2 ऑलिम्पिक भारतीय हॉकी संघाने पदक मिळालेले आहे. भले ते ब्रॉन्झ मेडल का असेना, परंतु या ब्रॉन्झ पदकाची व्हॅल्यू देखील गोल्ड मेडलसाठी आहे आपल्यासाठी. कारण एका मोठ्या सेटबॅक नंतर आपल्याला हे पदक आलेलं आहे आणि याच पदकामध्ये 3 वरून आपण 4 वर गेलेलो आहोत मेडल्स टॅलीमुळे. त्यामुळे या पदकाचं मोठं महत्व आहे. नक्कीच तू जसं म्हटलंस तसं विनेश फोगाट प्रकरणानंतर संपूर्ण भारतामध्ये काहीशी निराशा होती. पॅरिस ऑलिम्पिक बद्दल काहीशी कडवट भावना सुद्धा निर्माण झाली होती. मात्र ती सगळी भावना आता या हॉकी संघानं मिटवून टाकलेली आहे. कारण जरी भारताला गोल्ड किंवा सिल्वर मेडल मिळवून देण्यात त्यांना अपयश आलेलं असलं तरी त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे ब्रॉन्झ पदक आणून दिलेलं आहे. भारतीय हॉकीसाठी ही किती महत्वाची बाब आहे? भारतीय हॉकीसाठी अत्यंत महत्वाची बाब ही नक्कीच आहे हेमाली. कारण कसं असतं, कुठल्याही मोठ्या स्पर्धेला उतरण्याआधी संघाचा म्हणा किंवा खेळाडूचा अप्रोच हा पॉझिटिव्ह असणं गरजेचं असतो. जेव्हा लीग स्टेज सुरू होती तेव्हा भारतीय संघाचा कॅप्टन आहे हरमनप्रीत सिंग, त्याने सांगितलं होतं की आम्ही इथे गोल्ड मेडल जिंकायला आलेलो आहोत, त्यामुळे फार काही नाही, आम्ही गोल्ड म्हणजे आम्ही जिंकायलाच आलेलो आहोत हे सांगायला त्याने स्पष्ट केलं होतं. याच्यातनं आपल्या टीमचा अप्रोच दिसून येतो की आम्ही इथे विजयी होण्यासाठी उतरलेलो आहोत. आता आपलं दुर्दैव आहे की जर्मनी विरुद्धच्या सामन्यामध्ये आपलं काही निर्णयाविरोधात गेले किंवा आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण कमी पडलो, त्यामुळे तिकडे आपल्याला पराभव पत्करावा लागला. आणि त्यावेळेला झालं भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत. आणि इथे एक गोष्ट नमूद करावी लागेल की याच जर्मनीच्या संघाला आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदकाच्या सामन्यात 5-4च्या फरकाने हरवलं होतं आणि आपण तिकडे ब्रॉन्झ पदक पटकावलं होतं. त्यामुळे हा पराभव भारतीय संघातून बोचणारा होता. म्हणजे हे शल्य त्यांच्या मनात कायम राहील यापुढे. परंतु हे सगळं विसरून ते स्पेन विरुद्धच्या सामन्यात पुन्हा त्याच डिटर्मिनेशनने उतरले, त्याच अप्रोचने पॉझिटिव्ह अप्रोचने उतरले आणि अत्यंत योद्ध्यासारखा अत्यंत त्यांनी खेळ केला. काही क्षण ते पिछाडीवरही पडले होते, परंतु त्याच्याने ते खचून गेले नाही. योग्य क्षणी त्यांनी स्वतःला सावरलं, आपल्या रणनीतीमध्ये बदल केला, आपल्या अटॅकिंग स्ट्रॅटेजीज मध्ये बदल केला. डिफेन्स लाईनअप तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताची खूप चांगली होती, त्याबद्दल काही वादच नाही. परंतु जिथे आपण मागे पडतोय तिकडे थांबून स्ट्रॅटेजीमध्ये बदल करत नवीन अटॅक करत भारतीय संघाने सामन्याचं पारडं आपल्या दिशेने झुकवलंय. त्यामुळे या विजयाचं कौतुक, या पदकाचं कौतुक हे करायलाच हवं. नक्कीच या पदकाचं कौतुक आहे आणि सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद अशी बातमी पॅरिस ऑलिम्पिक मधून आलेली आहे. प्रथमेश या संपूर्ण माहितीसाठी आणि या सगळ्या चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद.